दानवे आणि सत्तार वाद सर्वश्रुत आहे। अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे कायम एकमेकांवरती आगपाखड करताना दिसतात। आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवेंनी सत्तारांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचा खळबळजनक दावा दानवेंनी केला। तर सत्तारांच्या वागण्यामुळे लोक नाराज आहेत, त्यांनी केलेल्या भानगडींमुळेच त्यांचं मंत्रिपद गेलं असंही दानवे यांनी म्हटलं। या दोन्ही नेत्यांच्या वादामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं गायचं कोणाचं? तुम्ही म्हटले होते सिल्लोड पाकिस्तान होतं, म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे। आता हायकोर्टाने काल स्थगित दिली, महापुरुषाचा पुतळा उभा करून दिला। सिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा 4-5 एकरची महापालिकेत घेतली, काही दिवसांनी शाळा जमीनदोस्त केली, आता शॉपिंग सेंटर बांधतील, विकून टाकतील, पैसे घेतील, तरी सिल्लोडची जनता चूप आहे। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद मिळालं नसावं। मंत्रिपद त्याच्यामुळे नाही गेलं, मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।